राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी 26 ठिकाणी आता सामना होणार आहे। अजित पवार यांच्याकडून 46 तर शरद पवार यांच्याकडून 67 उमेदवार सध्या जाहीर झालेत। 26 मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने येतील। आणखी काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणा ही बाकी असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा 26 ठिकाणी आता आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे। तर आपण पाहिलेलं होतं अजित पवार यांच्याकडून 46 तर शरद पवार यांच्याकडून 67 उमेदवार जाहीर झालेले होते आणि 26 मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी आता आमने-सामने येणार आहेत आणि आणखी काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणा अद्यापही बाकी असल्याचं पाहायला मिळत आहे। तर हे नेमके मतदारसंघ कोणते आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये बारामती मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून युगेंद्र पवार, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून स्वतः अजित पवार आहेत, तर इस्लामपूरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निशिकांत पाटील। येवला मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव शिंदे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मुंब्रामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली। आंबेगावमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। आपण काही महत्त्वाचे मतदारसंघ पाहतोय ज्या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आपल्याला सामना पाहायला मिळेल। कागलमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून समरजित घाटगे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। तासगावमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संजय काका पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असतील। वडगाव शेरी मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून बापूसाहेब पठारे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। शिरूर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अशोक पवार, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माऊली कटके। दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनीता चारुस्कर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अहेरी मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाग्यश्री आत्राम, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम हे निवडणुकीच्या रिंगणात असतील। उदगीर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुधाकर भालेराव, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सिन्नर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उदय सांगळे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे। अहमदनगर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अभिषेक कळमकर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। इंदापूर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून दत्तात्रय भरणे या दोघांमध्ये हा सामना होईल। अहमदपूरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विनायक पाटील, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शहापूर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पांडुरंग बरोरा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा या दोघांमध्ये हा सामना होईल। पिंपरी मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे। कोपरगाव मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संदीप वरपे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांच्यामध्ये हा सामना होईल। अकोले मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमित भांगरे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून किरण लहामटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बसमत मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जयप्रकाश दांडेगावकर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चंद्रकांत उर्फ राजू नवघरे या दोघांमध्ये हा सामना रंगेल। चिपळूण मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत यादव, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शेखर निकम हे निवडणुकीच्या रिंगणात सध्या उतरलेले आहेत। या दोघांमध्ये हा सामना होईल। आपण काही महत्त्वाचे हे मतदारसंघ पाहतोय। जुन्नर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सत्यशील शिरकर,
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अतुल बेनके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हडपसर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांच्यामध्ये हा सामना होईल. चंदगडमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नंदिनीताई बाभुळकर कुपेकर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश पाटील यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. तुमसर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चरण वाघमारे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजू कोरमोरे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर काही हे महत्त्वाचे मतदारसंघ आपण पाहत होतो ज्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना पाहायला मिळणार आहे.